गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये आपण इंटरनॅशनल लेवलचे काही पीवायक्यू बघणार आहोत आणि चालू घडामोडीच्या निगडित आहेत। आणि त्याचबरोबर हा जो भाग आहे हा परीक्षेला मोठ्या प्रमाणावरती विचारला जाणार आहे, कारण यामध्ये काही गोष्टी अशा इन्क्लूड आहेत ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या संदर्भामध्ये आहेत। त्यासाठी सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे लेक्चर आहे ते आवर्जून व्यवस्थित बघा। लेक्चरची जी लेंथ आहे ती खूप शॉर्ट आहे, यासाठी शॉर्ट आहे की तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कव्हर केले जातील। आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये बोलणार आहे। ही संस्था आहे मित्रांनो OPCW नावाची, ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन, आणि हे केमिकल वेपनच्या संदर्भामध्ये बोलणार आहे। प्रादेशिक बैठक या संस्थेची कुठे झालेली 2025 मध्ये ती तुम्हाला सांगायचं आहे। तर आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी ही बैठक झालेली आहे। पुढचा प्रश्न बघा, डीजी लक्ष्मी नावाची ही एक योजना आहे आणि ती कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आलेली आहे, तर ते राज्य आंध्र प्रदेश असणार आहे। या राज्यामध्ये ती योजना सुरू करण्यात आलेली आहे। आणि ही जी योजना आहे ही योजना डिजिटल फॅक्टरच्या संदर्भामध्ये आहे किंवा क्षेत्राच्या संदर्भामध्ये आहे। जी लक्ष्मी म्हणजे महिलांच्या संदर्भामध्ये काम करणारे, शहरी भागामध्ये राहणाऱ्या ज्या काय महिला आहेत त्या महिला डिजिटल क्षेत्रामध्ये अग्रेसर राहाव्यात, त्यांनी डिजिटल क्षेत्रामध्ये प्रगती करावी, त्यांचा विकास व्हावा, उद्योगांना चालना मिळावी महिलांच्या दृष्टिकोनातून, म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2025 साली दक्षिण अमेरिकेतील पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून कुणाची निवड झालेली आहे ते सांगायचं आहे। तर जेनिफर गार्लिक्स सिमोन्स नावाची ही महिला आहे, ज्या महिलेची राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे। आणि ज्या महिला कोणत्या महिला आहेत, तर पहिल्या महिला ठरलेल्या आहेत दक्षिण अमेरिका खंडाच्या, म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण होतो। नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती कोण होते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र विभूषण नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता, दिला होता। त्यावेळेस श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा श्रीलंकेचे राष्ट्रपती हे अनुरा कुमार दिसानायके हे होते। हे व्यवस्थित लक्षात ठेवा, यावरती 100% प्रश्न येईल, कारण श्रीलंका हे आपल्या जवळचं राष्ट्र आहे, नेबर कंट्री आहे त्यामुळे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडर्स नेटवर्क, ज्याला आपण CPAN असं म्हणूयात, आणि ही जी सिस्टीम आहे किंवा ही जी योजना आहे या ऑर्गनायझेशन मध्ये लीड कम्युनिकेशन्स अँड पब्लिक रिलेशन ही जी पोस्ट आहे ही पोस्ट कोणत्या महिलेला मिळालेली आहे ते सांगायचं आहे। ती महिला सुकन्या सोनवाल आहे, ज्या आसामच्या आहेत। गुवाहाटी या ठिकाणी त्यांनी IIT मध्ये एज्युकेशन पूर्ण केलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतामध्ये पहिले घोडे रोगमुक्त कंपार्टमेंट ही याला एक आपण इन्स्टिट्यूट म्हणू, एक प्लेस आहे, प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी घोड्यांना रोगमुक्त केलं जाणार आहे। तर ही जी संस्था आहे या संस्थेची स्थापना कुठे करण्यात आलेली किंवा कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे, तर ती उत्तर प्रदेशमध्ये झालेली। तिथे कुठे, तर मेरठ या ठिकाणी झालेली आहे। आणि ही जी संस्था आहे ही संस्था UNDPच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे। आणि नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतर वर्ल्ड पॉप्युलेशन डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतोय, तो आजच्या दिवशी 11 जुलै ही तारीख आहे, लक्षात राहू द्या। आणि एक लास्ट क्वेश्चन बघा, जगातील सर्वात मोठा जैव इंधन ग्राहक म्हणून कुठला देश नावारूपाला आलेला आहे? सर्वात मोठ्या प्रमाणावरती जैव इंधन वापरलं जात आहे आणि तो अमेरिका देश आहे, ज्याला तुम्ही युनायटेड नेशन ऑफ अमेरिका असं म्हणता। हा 1 नंबरला देश असेल, 2 नंबरला देश ब्राझील आहे आणि 3 नंबरला देश इंडोनेशिया, आणि आपल्या एकदम इम्पॉर्टंट देशाचा जो काय नंबर आहे तो 4थ्या नंबरवरती आहे। ओके, अशा पद्धतीने जैव इंधनामध्ये आपण ही महत्त्वाची भूमिका बजावत आहोत। आजच्या सेशन मध्ये एवढे हे जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत। व्यवस्थित सेशन बघा आणि धन्यवाद।